आपण रोजच्या जेवणात काय खातो? सकाळी पोहे, दुपारी चपाती भात आणि रात्री परत तेच. कधी विचार केलाय का की फक्त गहू आणि तांदूळ खाऊन आपल्या शरीराला खरंच सगळं पोषण मिळतंय? आजकाल आपण सगळे सुपर फूड्स शोधतोय. पण तुम्हाला माहितीये का की जगातलं सर्वात भारी सुपर फूड आपल्या आजी आजोबांच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच होतं? हाच तर खरा प्रश्न आहे की आपलं रोजचं जेवण पौष्टिकतेच्या बाबतीत खरंच पूर्ण आहे का? चला, आज याचबद्दल थोडं जाणून घेऊया. पण मग अडचण नेमकी कुठे आहे? अडचण अशी आहे की आजकाल आपण जो गहू आणि तांदूळ खातो ना, तो बऱ्याचदा रिफाईंड असतो. म्हणजे पांढरा शुभ्र दिसण्याच्या नादात त्यातील सगळी ताकद म्हणजे पोषक तत्वे निघून जातात. मग यावर उपाय काय? उत्तर आपल्या परंपरेतच दडलंय. आणि ते म्हणजे भरड धान्य. ही अशी लहान दाण्यांची धान्ये आहेत जी नैसर्गिकरित्या ग्लुटन फ्री आहेत आणि ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे GI खूप कमी असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर वजन कमी करण्यापासून ते डायबिटीज कंट्रोल करण्यापर्यंत हे एक नंबर काम करतात. चला तर मग या भरड धान्यांच्या दुनियेतले 3 हिरो कोण आहेत ते बघूया. आपला पहिला हिरो आहे बाजरी. हिला मी एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणतो. तुम्हाला माहितीये का, फक्त 100 ग्रॅम बाजरीतून आपल्याला तब्बल 361 कॅलरीज ऊर्जा मिळते. हो, भात आणि गव्हापेक्षाही जास्त एनर्जी. एवढंच नाही, ज्यांना रक्ताची कमतरता किंवा ॲनिमिया आहे त्यांच्यासाठी बाजरी म्हणजे एक वरदान आहे. कारण यात आयर्न म्हणजे लोह भरपूर असतं. आणि शेतकऱ्यांचा तर हा खरा मित्र आहे, कारण बाजरी एकदम कमी पाण्यातही छान उगवते. आता वळूया आपल्या दुसऱ्या चॅम्पियनकडे, ज्वारी. पोटाची आणि पचनसंस्थेची काळजी घ्यायची असेल तर ज्वारी इज द बॉस. ज्वारीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही डायबिटीज असणाऱ्यांसाठी खूप भारी आहे. यातील प्रथिने हळूहळू पचतात, त्यामुळे रक्तातली साखर एकदम वाढत नाही. एक गंमत सांगू, बाजरी शरीराला उष्णता देते, पण ज्वारी शरीराला थंडावा देते. म्हणूनच तर उन्हाळ्यात आपण ज्वारीची भाकरी खातो. निसर्गाने काय भारी सेटिंग करून ठेवली आहे ना. आता वेळ आहे आपल्या तिसऱ्या आणि सगळ्यात भारी चॅम्पियनची, नाचणी म्हणजेच रागी. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळ्या धान्यांमध्ये असं कोणतं धान्य आहे ज्यात सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं? दूध नाही, गोळ्या नाहीत, तर ती आहे आपली नाचणी. 100 ग्रॅम नाचणीत तब्बल 344 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. गहू आणि तांदळाच्या तुलनेत हे कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणूनच लहान मुलांच्या हाडांच्या बळकटीसाठी आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी नाचणी एकदम परफेक्ट आहे, कारण ही खाल्ल्यावर लवकर भूक लागत नाही. चला आता फायनल मॅच बघूया. भरड धान्य विरुद्ध आपले रोजचे गहू, तांदूळ. आकडे बघा. फायबरच्या बाबतीत भरड धान्यांमध्ये 6 ते 8 ग्रॅम फायबर असतं, तर पांढऱ्या तांदळात फक्त 0.4 ग्रॅम. केवढा मोठा फरक आहे. गव्हात प्रोटीन आहे, पण त्यात ग्लुटनसुद्धा आहे, जे आजकाल अनेकांना पचत नाही. त्यामुळे न्यूट्रिशनच्या या मॅचमध्ये आपली भरड धान्य स्पष्टपणे जिंकतात. आता तुमच्या मनात आलं असेल, पण मला रोज भाकरी खायला नाही आवडत. मित्रांनो, थांबा. भरड धान्य म्हणजे फक्त भाकरी नाही. आजकाल या धान्यांचा वापर करून इतके भारी पदार्थ बनवले जातात की तुम्ही विचारही करू शकत नाही. उदाहरणार्थ, नाचणीच्या पिठाचे पॅनकेक्स. किंवा मग विचार करा, चहासोबत खाण्यासाठी ज्वारीच्या पौष्टिक कुकीज कशा वाटतील? एवढंच काय, आपण बाजरीचे रॅपसुद्धा बनवू शकतो. नाश्त्यासाठी आणि स्नॅक्ससाठी हा एकदम हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. तर मग मित्रांनो, या मॉडर्न सुपरफूडला म्हणजेच आपल्या जुन्या पारंपरिक खजिन्याला तुमच्या ताटात जागा द्यायला तुम्ही तयार आहात ना? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमच्या घरात बाजरी, ज्वारी की नाचणी यापैकी कोणती भाकरी सर्वात जास्त खाल्ली जाते? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या माहितीला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त खा. भेटूया पुढच्या वेळीच